वर्ग 8वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी संधी. शालेय जीवनात म्हणजे कोणत्याही वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर संधी असतात. स्कॉलरशिपच्या परीक्षा असतात, नवोदयची परीक्षा असती, अशा भरपूर काही परीक्षा असतात, अशा काही कॉम्पिटिशन्स असतात ज्याच्यात ते भाग घेतात आणि त्याच्यातून काहीतरी मिळवतात. आणि अशीच सर्वात मोठी परीक्षा समजली जाणारी म्हणजे वर्ग 8वीसाठी ती असणार आहे, ती म्हणजेच NMMS परीक्षा. या परीक्षेचं तुम्ही कधी नाव ऐकलं असेल किंवा नसेलही ऐकलं तर फक्त जर तुम्ही वर्ग 8वीमध्ये शिकत असाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला मी एक खूप मोठी या ठिकाणी संधी मिळवून, म्हणजेच मी संधी नाही मिळवून देणार, संधी तर तुम्हाला ती दिलेलीच आहे सरकारनं, पण मी या संधीचा फायदा कसा घ्यायचा आणि कशा पद्धतीनं तयारी करायची हे सर्वच्या सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत. मग ती परीक्षा कोणती असणार आहे तर ती परीक्षा असणार आहे NMMS परीक्षा 2026. आणि या परीक्षेची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, ते म्हणजेच कोणत्या अपना गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही तुमचे पॉईंट असू शकतात, म्हणजे प्रश्न असू शकतात ज्याची उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. जसं NMMS म्हणजेच काय असतं, ही परीक्षा कोणासाठी असती आणि त्याचसोबत या परीक्षेचे वैशिष्ट्य काय असतात, म्हणजे या परीक्षा घेण्यामागं काय हेतू आहे, असे काही प्रश्न तुमच्या मनात असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या ते म्हणजेच काय, NMMS परीक्षा म्हणजेच काय. तर या परीक्षेचा जो फुल फॉर्म असतो तो असतो नॅशनल मीन कम मेरिट स्कॉलरशिप. काय, नॅशनल मीन कम मेरिट स्कॉलरशिप. ही परीक्षा कोणासाठी असते तर इयत्ता 8वीमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, मग मुलगा असो मुलगी असो, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही परीक्षा या ठिकाणी असणार आहे. उद्देश काय या परीक्षेचा, जे काही आर्थिकदृष्ट्या म्हणजेच काय, आर्थिकदृष्ट्या म्हणजेच जे की किंवा असं समजा गोरगरिबांचे विद्यार्थी असतात ज्यांच्याकडे शिकण्यासाठी किंवा पुरेसा पैसा नसतो लावण्यासाठी विद्यार्थ्याला, मग अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, शिक्षणात तो वंचित राहू नये शिक्षणापासून, त्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतल्या जाते. आणि ज्या विद्यार्थ्यांचं 3.5 म्हणजे 3.5 लाखांपर्यंत त्यांच्या पालकांचं उत्पन्न असेल ते सर्व विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. मग याचा अर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे काही गुणवंत विद्यार्थी असतात, काय म्हणलं गुणवंत म्हणजे जे विद्यार्थी होतकरू येतं, ज्यांना शिक्षणाची आवड आहे, ज्यांना शिक्षण समोर घ्यायचं पण काही कारणामुळे जसं आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यामुळे ते जर शिकत नसतील तर त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम या परीक्षेतून केलं जातं. मग विद्यार्थ्यांना शिक्षण चालू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जाते. अशा पद्धतीचा खूप महत्त्वाचा म्हणजे खूप चांगला या ठिकाणी हेतू आहे, जो की वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा असणार आहे. परीक्षा पद्धत काय, सर्वात महत्त्वाचं एक्झाम पॅटर्न काय, कारण तयारी तर करायची, पण आपल्याला समजा मी जर तुम्हाला म्हटलं की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं तर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला ते ठिकाण कसं आहे, जाण्यावर रस्ता कसा आहे, कशा पद्धतीने आपण तिथं पोहोचू शकतो हे आपल्याला माहिती पाहिजे. मग त्याच ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडतो की परीक्षेचं स्वरूप तसं कळालं, म्हणजे परीक्षा काय आहे, कशासाठी घेतल्या जाते हे तर कळालं, पण नेमकं पद्धत काय, कशा पद्धतीने परीक्षा घेतल्या जाते, त्याच्यात येतं काय काय. तर परीक्षा पद्धत असते ही ऑफलाईन, माध्यम कसं आहे ऑफलाईन आहे. ऑफलाईन म्हणजेच काय, ही परीक्षा कम्प्युटरवर किंवा कुठल्याही वेगळ्या या ठिकाणी घेतली जात नाही, तर ही OMR शीटवर घेतल्या जाते. OMR शीटवर म्हणजेच काय, तुमच्या हातात प्रश्नपत्रिका असती, एक OMR शीट असते ज्याच्यावर तुम्हाला काय करावं लागतं, त्या ठिकाणी सर्कल तुमचे जे काही ऑप्शन असतील, म्हणजे 4 पर्याय दिलेले असतात, त्या 4 पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला बरोबर करायचा असतो. जर तुम्ही याची तयारी कधी अगोदर एखाद्या परीक्षेची केली असेल तर तुम्हाला ही माहिती असेल OMR शीट काय असतं, पण जर नसेल माहिती तर तेही आपण एका व्हिडिओमध्ये बघू की कशा पद्धतीने OMR शीट असते, ती कशी सोडवायची असते, त्यासाठी काय नियम असतात, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी क्लिअर करून घेऊ. आता पहा वेळ किती असतो तर 180 मिनिटे असतात. 180 मिनिटे म्हणजेच किती, 3 तास पूर्ण या ठिकाणी वेळ दिलेला जातो. म्हणजे 3 तास न देता याला आपण काय म्हणू, 1.5 तास, 1 पॉईंट म्हणजेच किती 90 मिनिट या ठिकाणी दिले जातात. हे 90 मिनिट पेपर 1ला आणि 90 मिनिट पेपर 2ला. पेपर 1 आणि पेपर 2 हे काय आलं नवीन, तर पेपर 2 असतात पहा, एक पहिला मॅथचा, दुसरा असतो सॅटचा. मॅथमध्ये येतं मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे बौद्धिक क्षमता चाचणी, आणि सॅटमध्ये येतं स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ते म्हणजे शालेय क्षमता चाचणी. असे 2 पेपर असतात, 90 मिनिट. आणि त्याच्यानंतर समोर आता आपण मॅथचा सिलेबस काय असतो आणि सॅटचा सिलेबस काय असतो. तर मॅट आणि सॅट म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. मॅटमध्ये तुमचे असतात एकूण 90 बहुपर्यायी प्रश्न. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता MCQ म्हणजेच काय, प्रश्न दिला जातो, एक प्रश्न दिला जातो अशा पद्धतीचा, आणि 1 2 3 4 ऑप्शन दिले जातात. या 4पैकी एक उत्तर तुम्हाला बरोबर करायचं असतं, कोणती निगेटिव्ह मार्किंग नसते. 90 प्रश्न असतात, 90 मिनिटे असतात आणि 90 गुण या ठिकाणी मिळतात, म्हणजे 90 गुण 90 मिनिटे 90 प्रश्न. त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय,
तर या ठिकाणी मॅटमध्ये तुम्हाला तर्कशक्ती तपासली जाते, रिझनिंग म्हणतो आपण, म्हणजेच विशेष रिझनिंगचा आहे. सहसंबंध असेल, वर्गीकरण असेल, संख्या मालिका असेल, आकृती ओळखणे असेल, सांकेतिक भाषा, आरशातील प्रतिमा, नातेसंबंध, असे भरपूर काही प्रश्न, म्हणजे हे काही महत्त्वाचेच आपण घेतले, पण असे बरेचसे टॉपिक या ठिकाणी असतात आणि एकदम सोपे असतात. असं काहीच नाही, हा विषय तुम्हाला नवीन याच्यासाठी, कारण हा शालेय स्तरावर म्हणजे शाळेत तुमच्या घेतल्या जात नाही किंवा शाळेमध्ये हा विषय शिकवला जात नाही. मग शाळेमध्ये जर शिकवला जात नसेल तर आपल्याला होऊ शकते याची भीती वाटू शकते. याची भीती असणं साहजिक आहे, पण याची भीती वाटण्याची काही गरज नाही, कारण हा एकदम सोपा प्रश्न असतो किंवा खूप सोपा विषय असतो. दुसरा काय दिलेला आहे तो म्हणजेच या ठिकाणी दिलेला आहे, पहा इकडे तुम्हाला सॅटचा म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. आता याच्यामध्ये तुमचे ओळखीचे विषय असतात. ओळखीचे म्हणजे जे तुमच्या वर्ग 8वीमध्ये सिलेबसमध्ये आहेत तेच विषय येतं. कोणकोणते विषय येतात? सर्वात पहिले प्रश्न किती असणार? 90 प्रश्न असणार. म्हणजे जसं इकडे होतं 90 प्रश्न, 90 गुण, 90 मिनिटे, ते तर सेम आहे. अभ्यासक्रमात इयत्ता 7वी आणि 8वीचा अभ्यासक्रम असतो. गणिताचा असतो 20 गुण, जे की वर्ग 7वी आणि 8वीमधले. विज्ञान असतं वर्ग 7वी आणि 8वी 35 गुण. त्याच्यात रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र असे विषय तिथे तुम्हाला नाही. सायन्स म्हणजे सायन्स आहे, विज्ञान आहे. समाजशास्त्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र एकूण 35 गुण. मग 35, 35, 70 आणि 20, 90. मग 35 गुण समाजशास्त्र, त्याच्यानंतर विज्ञानवर 35 गुण आणि गणिताचे 20 गुण. हा सिलेबस असणार आहे तुमचा वर्ग खास करून 8वीचा. 7वीचाही असतो पण थोडेफार प्रश्न असतात, पण खास करून तुम्हाला जो भर द्यायचा तो वर्ग 8वीवरच द्यायचा. अशा पद्धतीनं ही झाली पूर्णच्या पूर्ण माहिती. अजून मला नाही वाटत की काही याच्यातून मला अजून वेगळं सांगण्याची काही गरज आहे, पण जरी तुमचा जर काही प्रश्न राहिले असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर दिलं जाईल. आता पात्रता आणि निकष काय असतात ते पाहू आपण. पासिंग क्रायटेरिया काय असतो तर पहा, पात्रता काय असते? सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत तो विद्यार्थी शिकणारा पाहिजेत. म्हणजे एकतर ती सरकारी शाळा असली पाहिजे, म्हणजे जिल्हा परिषद असेल, नगरपालिका किंवा मग नगर परिषद असेल, आणि तेही नसेल तर कमीत कमी एखादी संस्था तरी असली पाहिजे जी की सरकारकडून तिला अनुदान मिळतं. अशा शाळेत तो विद्यार्थी असला पाहिजे वर्ग 8वीमध्ये. पालकाचं उत्पन्न असलं पाहिजे 3.5 लाखापेक्षा कमी, जास्त नाही, कमी असलं पाहिजे. आणि उत्तीर्ण होण्यासाठी म्हणजे पास होण्यासाठी, पात्र होण्यासाठी दोन्ही पेपरमध्ये 40 गुण कमीत कमी, म्हणजेच 9 चूक 36, म्हणजे 36 प्रश्न किंवा 36 गुण. किती? 36 गुण तुमचे बरोबर आले पाहिजेत. कितीपैकी? 90 पैकी. जर 36 गुण 90 पैकी तुमचे बरोबर आले तर असं समजा त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. म्हणजे तेव्हाच स्कॉलरशिप मिळणार नाही याच्यावरच. तुम्हाला जर 36 गुण मिळाले तर याचा अर्थ नाही की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. हे 36 गुण फक्त पात्र होण्यासाठी दोन्ही पेपरमध्ये ते असलेच पाहिजेत. 36 कमीत कमी 36 दोन्ही पेपरमध्ये. आणि हे झाल्याच्या नंतर मग तुमचा कट ऑफ लागेल. सर्वात वरचा विद्यार्थी, मग खालचा असं करत करत मग तुमचा कट ऑफ लागेल आणि त्याच्यावरून ठरलं जाईल की तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार का मग नाही. आता अभ्यासाची काही रणनीती म्हणजेच प्रिपरेशन टिप्स आपण या ठिकाणी पाहू. सर्वात महत्त्वाचं ते म्हणजेच काय, मागच्या वर्षीच्या कोणतीही परीक्षा असू द्या, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ह्या खूप महत्त्वाच्या असतात. 90% काम तिथूनच होतं आपलं राहतं फक्त 10% जे की बाहेरून आपल्याला करायचं असतं. वेळेचे नियोजन असलं पाहिजेत, कारण 90 मिनिटात 90 प्रश्न सोडवायचे. आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला वेळ लागू शकतो, गणितासाठी वेळ लागू शकतो, सायन्सचे प्रश्न समजून घेण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो. त्यामुळे वेळेचं नियोजन करणं आणि प्रॅक्टिस करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. नियमित वाचन आणि सरावावर भर देणं, महत्त्वाच्या संकल्पनांच्या नोट्स काढणं, म्हणजे शेवटी जे आपल्याकडे एखादा महिना राहतो किंवा 10 दिवस राहतात, 5 दिवस राहतात, त्यावेळेस ह्या नोट्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतात. कारण पूर्ण सिलेबस आपण ओव्हरव्ह्यू करू शकत नाही, म्हणजे एकदा बघू शकत नाही, पण नोट्स आपण बघू शकतो. मग परीक्षा देण्याचे फायदे पण पाहिजेत ना माहिती आपल्याला. परीक्षा तर द्यायलो आपण, पण नेमकं परीक्षा द्यायची कशासाठी, कोणासाठी, परीक्षा दिल्याच्यानंतर होणार काय? ठीक आहे, आपण आता विचार केला, अभ्यासक्रम वगैरे बघितला, परीक्षाही बघितली कशी असते, काय असते, परीक्षा द्यायची पण नेमकं द्यायची कशासाठी? तर हे कारण खूप महत्त्वाचं आणि फायद्याचं या ठिकाणी आपल्यासाठी असणार आहे. तर इथं सर्वात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे आर्थिक मदत. कारण तुम्ही आधीच बघितलं काय होतं की जी परीक्षा घेतल्या जाते ती आर्थिक जे काही दुर्बल घटक असतात, म्हणजे जे काही मागासलेले असतात किंवा पैशानं मागासलेले विद्यार्थी असतात, ज्यांच्याकडे घरी परिस्थिती नसते शिकण्याची, किंवा मग त्यांचे आईवडील एवढं मेहनत करूनसुद्धा त्यांना शिकवू शकत नसतील, पैशाकडून जर ते कमी पडत असतील, तर या विद्यार्थ्याला दरमहा अशा 1000 रुपये, म्हणजे एका महिन्याला 1000 रुपये महिना, अशा पद्धतीनं या ठिकाणी स्कॉलरशिप दिल्या जाते. म्हणजे एका वर्षाचे 12,000 रुपये. किती हजार? 12,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते. आणि किती वर्षे मिळते? तर ही मिळते 4 वर्षे. मग 12×3=36 आणि 12×4=48. किती? 48,000 रुपये तुम्हाला पूर्ण स्कॉलरशिप मिळणार.
म्हणजे ही परीक्षा तुम्ही जर का पात्र झाले आणि या परीक्षेतून जर का तुमचं नाव या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये आलं, आणि खूप जास्त काय अवघड नाही, एवढं सोपं आहे ना मेरिट लिस्टमध्ये येणं. तुम्ही जर फक्त तयारी करण्याचा निश्चय जर घेतला असेल ना, फक्त निश्चय घ्या आणि एक तयारी करण्यासाठी स्वतःला तयार करा, तुम्ही या परीक्षेमध्ये नक्कीच यश प्राप्त करणार. आणि आता सोपं झालं शिक्षण, पहिल्यासारखं नाही राहिलं. तुम्हाला एकही रुपया खर्च न करता घरी बसल्या या ठिकाणी तयारी करता यायली. आणि जसं की आता मी तुम्हाला सांगालो, तर हे मी सांगितल्याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण NMMSचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर आपल्या मिळणार आहेत. प्रत्येक विषयाचेच नाही तर प्रत्येक या ठिकाणी एका पॉईंटचे जेवढे काही टॉपिक महत्त्वाचे असू शकतात त्या टॉपिकचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळतील. मग ही परीक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठा आर्थिक थेट फायदा करून देते विद्यार्थ्यांना. 9वी ते 12वीपर्यंत पहा, किती 9वी ते 12वीपर्यंत तुमचा प्रत्येक 10 म्हणजे 1,000 रुपये असं वेळोवेळी बदलल्याप्रमाणे आता हे कधी 1,000चे कधी 1250 बी होतील पुढच्या वर्षी, होऊ शकतं तुमच्या वेळेस असे 48 न येता 60,000 रुपयेसुद्धा तुम्हाला येऊ शकतात. कमी तर नाही होणार, जास्ती होण्याचे चान्सेस आहेत. शिष्यवृत्ती मिळते आणि ही एकूण 48,000 रुपये असते. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च, उदाहरणार्थ त्याच्या वह्या, पुस्तकं, फी, ट्युशन जे काय असतं हे पूर्ण याच्यातून तुम्ही खर्च करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या घरच्यांवर डिपेंड राहण्याची गरज नाही. आत्तापासूनच तुम्ही इंडिपेंडंट या ठिकाणी होत आहात असं तुम्ही स्वतःला म्हणू शकता. स्वतःचा खर्च तुम्ही स्वतः या ठिकाणी बघणार आहात किंवा स्वतःचाच खर्च स्वतः करणार आहात. आता सर्वात महत्त्वाचं, जर एखादा विद्यार्थी म्हणत असेल की नाही मी तर त्या परीक्षेत पास होणारच नाही, पण तुम्ही असं समजू नका, तर तुम्ही पात्र जरी झाले तरी तुमचा आत्मविश्वास खूप वाढणार आहे. का म्हणजे येता 8वीमध्ये राज्यस्तरीय परीक्षेत यश मिळवल्यामुळे 8वीमध्ये कुठं राज्यस्तरीय म्हणजे तुमच्या राज्याचा या ठिकाणी कट ऑफ लागतो, नंतर जिल्ह्याचाही कट ऑफ लागतो. विद्यार्थ्यांमध्ये खूप आत्मविश्वास निर्माण होतो, त्यांना स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाटू लागतो आणि ते स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवू शकतात. या गोष्टीचा त्यांना विश्वास पडतो की इथून पुढे आपण कोणत्याही परीक्षेमध्ये मागं येणार नाही. भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी आतापासूनच होती. जे काही NMMS असेल, परीक्षेचे स्वरूप हे मॅट आणि सॅट हे भविष्यातील अनेक मोठ्या स्पर्धा परीक्षांसारखे, जसे NTSC असेल वर्ग 9वी 10वीमध्ये, MPSC असेल, UPSC असेल किंवा बँकिंग असेल, या सर्व परीक्षा नाही तर बाकी कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी या वयातच होती. आणि अशा परीक्षेची सवय झाल्यामुळे पाया भक्कम होतो आणि भविष्यातील परीक्षांची भीती कमी होते. आपण बऱ्याच वेळेस बघतो असे काही विद्यार्थी आपण आपल्या समोर येतात जे की 11वी 12वीपर्यंत अशा कोणत्याही परीक्षेची तयारी केली नाही आणि डायरेक्टली या परीक्षांची तयारी करायला गेली. आणि अशा पद्धतीत ज्यावेळेस ते जातात तर त्यावेळेस ते या ठिकाणी टिकत नाहीत. मग न टिकण्याचं कारण काय? कारण त्यांनी शालेय स्तरावर अशा पद्धतीच्या परीक्षेची तयारी केलेली नसती. मग ती चूक तुम्हाला करायची नाही. आतापासून सर्व जेवढ्या काही परीक्षा तुमच्या शाळेत होतात त्या परीक्षेची तयारी तुम्हाला करायची. आता पहा, याच्यात सर्वात महत्त्वाचं शैक्षणिक प्रगतीसुद्धा होती. म्हणजे या परीक्षेच्या अभ्यासासाठी येत्या 7वी आणि 8वीच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करावं लागतं. यामुळे विद्यार्थ्यांचा शालेय विषयावरील म्हणजे जसं काही गणित असेल, विज्ञान असेल, समाजशास्त्र असेल, हे पायासुद्धा मजबूत होतो आणि त्यांच्या संकल्पनासुद्धा अधिक स्पष्ट होतात. आता याचा अर्थ काय? गणित विषय तुम्हाला शाळेत आहे, तुम्ही जर याची तयारी केली तर गणित विषय तुमचा एवढा स्ट्रॉंग होऊन जाईल की 8व्या वर्गातच नाही तर 9वी 10वी 11वी 12वी तिथून पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा गणित विषयात तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. विज्ञान, आता तुम्ही बघता विज्ञान सायन्समध्ये सायन्स म्हणजे किती महत्त्वाचं आहे यार. आता सायन्स सांगायचंच काम नाही की सायन्स किती महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला समजून घ्यायचं पाहिजे तुम्ही सायन्स किती महत्त्वाचं आहे. आता समाजशास्त्र, कोणतीही जर MPSCची तयारी करायला गेले, तुम्ही UPSC गेले तर समाजशास्त्र हा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा असतो. मग अशा पद्धतीचे महत्त्वाचे विषय त्याच्यात असणार आहेत ज्याची तयारी तुम्ही आतापासून करणार आहात. त्याच्यानंतर शिष्यवृत्तीचे प्रमाणपत्र, या परीक्षेतील यशाचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक रेकॉर्डमध्ये एक मोलाची भर घालते. हे प्रमाणपत्र भविष्यात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना किंवा इतर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना सुद्धा उपयोगी पडू शकतं. म्हणजे एक घाव आणि अनेक फायदे असं आपण या ठिकाणी म्हणतो है ना. एक वार अनेक फायदे असं काहीतरी एक म्हण आहे मराठीमध्ये. मग तशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो की एका परीक्षेपासून आपल्याला असे भरपूर काही फायदे येतात. अजून काय बा, उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळते. त्यासोबत ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करते, ज्यामुळे त्यांना शाळा सोडून द्यावी लागत नाही आणि ते उच्च शिक्षणाकडे वाटचाल करू शकतात. आता महत्त्वाचं म्हणजे असं नका समजू की ही परीक्षा 12वीपर्यंत तुम्हाला द्यायली काय स्कॉलरशिप द्यायली, मग तिथून पुढचं काय. 12वीची जर का तुम्ही वर्ग 8वीमध्ये या परीक्षेची तयारी केली तर 9वी आणि 10वीमध्ये सुद्धा काही परीक्षा असतात स्कॉलरशिपच्या, जिथून तुम्ही यश मिळवू शकता. आणि ते यश कधी मिळेल? ज्यावेळेस ही परीक्षा तुम्ही पास व्हाल. कारण या परीक्षेत जर अभ्यास केला तरच तुम्ही त्या परीक्षेमध्ये टिकाल. आणि जर का तुम्ही डायरेक्टली त्या परीक्षेचा अभ्यास करत बसाल तर तुम्हाला काहीही समजणार नाही. पालकांवरचा भार कमी होतो. पालकांवरचा भार कमी कोणता होतो? जसं की जर का तुम्हाला 48,000 रुपये जर भेटत असतील तर तुमचा तेवढा खर्चच होत नाही. जर का तुम्ही सरकारी शाळेमध्ये किंवा मग
अनुदानित शाळेमध्ये जर शिकत असाल तर खर्चच लागत नाही आपल्याला तेवढा. मग पालकांना कोणताच खर्च लागणार नाही. त्याच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची काही प्रमाणात मदतही होईल आणि ज्यामुळे मुलांचं शिक्षणही सुरळीत चालू राहील. अशा पद्धतीचे काही फायदे असतात जे की या परीक्षेतून आपल्याला होतात. आता एवढं माहिती सांगूनही जर तुम्हाला वाटत असेल की नाही तुम्ही करू शकत नाही, तर मी तर तुम्हाला एकच म्हणजे की तुमच्यासारखं मूर्ख कोणीच नाही. कारण ही एकदा संधी तुम्ही जर वाया घातली तर तुम्ही आयुष्यात कधीही ही परीक्षा परत देऊ शकणार नाही. मग एकदाच याची 1 वर्ष फक्त तुम्हाला करायचं आणि तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर स्टार्ट जर केलं ना, तर नंतर तुम्हाला कोणी म्हणलं जरी की बस आता अभ्यास करू नको किंवा सोडून दे किंवा हे काही चांगलं नाही, तर असं तुम्ही स्वतः त्याला सांगाल की नाही मी तर करणार. कारण ही परीक्षेचा अभ्यास करता वेळेस स्वतःच एवढा इंटरेस्ट येतो, एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास करायला लागतं माणूस. बेसिकपासून एकदम ॲडव्हान्सपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकारापासून आपण शिकतो आणि शेवटी खूप मोठमोठाले समीकरणंसुद्धा आपण या ठिकाणी इझिली सॉल्व्ह करतो. मग ते आपल्याला ज्या वेळेस पण एखादी गोष्ट कळती तर त्यामध्ये आपला इंटरेस्टसुद्धा वाढत असतो, आवड वाढते. मग त्यामुळं थोडक्यात म्हणजे NMS परीक्षा ही केवळ एक शिष्यवृत्तीची परीक्षा नसून ती विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचणारी एक महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही गमावू नका. आजपासूनच या परीक्षेची माहिती तर तुम्हाला मिळाली. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील जे की उत्तरं तुम्हाला नाही मिळाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचेही मी उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि राहिलं काही तर फक्त आता काय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब कशासाठी करायचं हे सांगण्याची गरज नाही, कारण इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला त्या आल्याच्या नंतर बेल आयकॉनला पण दाबावून ठेवायचं. कारण बेल आयकॉनला दाबल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही, नोटिफिकेशन मिळणार नाही. आणि नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर बेल आयकॉनला दाबावं लागेल नोटिफिकेशन, आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर लाईक करावं लागेल. तुमच्या मित्रमैत्रिणी त्यांनाही मदत व्हायला पाहिजेत. कारण तुमचे मित्र जसे तुम्ही काही कोणतेही व्हिडिओ पाठवता ना, मैत्रिणींना रील पाठवता, तर हे अशा पद्धतीचे चांगले व्हिडिओ जर पाठवले तर त्यालाही त्याचा फायदा नक्कीच होईल. आणि याच्यानंतर या परीक्षेची पूर्ण तयारी आपल्याला करायची सोबत. मग तुम्ही जर तयार असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की हो मी तयार आहे, मी या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळवणार आणि माझ्या पालकांची म्हणजेच आईची आणि वडिलांची नक्की या ठिकाणी मदत करणार. तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.